तर लेक्चरला आपण सुरुवात करूयात पहा. तर कालच्या सेशन मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण सी लँग्वेज मध्ये कोणकोणते टॉपिक्स आपण कव्हर करतोय. त्यानंतर सी लँग्वेज मध्ये ज्या काही आपल्या कोर्सच्या हायलाइट्स आहेत त्या आपण काल डिस्कस केल्या होत्या. त्यानंतर पहा, सी लँग्वेज मध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं काय करायचंय, लॉजिक बिल्ड करता आलं पाहिजे. पहा, तुम्हाला लॉजिक बिल्ड करता आलं पाहिजे, कारण जोपर्यंत तुम्हाला लॉजिक तुमचं बिल्ड होत नाही तोपर्यंत तुम्ही डेव्हलपर होत नाही. तर पहा, कंपनीमध्ये असे वेगवेगळे डेव्हलपर असतात. पहा, फ्रंट एंड डेव्हलपर, बॅक एंड डेव्हलपर, फुल स्टॅक डेव्हलपर, वेब डेव्हलपर, सॉफ्टवेअर डेव्हलपर, असे वेगवेगळे प्रकारचे काय असतात तर डेव्हलपर असतात. पहा, तर जर समजा तुम्हाला हे डेव्हलपर म्हणून जर जॉब करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला लॉजिक तुम्हाला बिल्ड करता आलं पाहिजे. तुम्हाला लॉजिक काय लावता आलं पाहिजे. आणि जर समजा तुम्हाला लॉजिक बिल्ड करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी सी लँग्वेज खूप महत्त्वाची आहे. पहा, सी लँग्वेज खूप महत्त्वाची आहे. जसं मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये सांगितलंय, सी लँग्वेज असेल, C++ असेल, ज्याच्यावर तुम्हाला जॉब भेटत नाही, जॉब तुम्हाला दुसऱ्या टेक्नॉलॉजीवर भेटतोय, पण त्या टेक्नॉलॉजी शिकण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी सी लँग्वेज खूप महत्त्वाची आहे. जसं मी तुम्हाला काल सांगितलंय की जर समजा तुमचा बेस पक्का असेल, जर समजा तुमचा पाया मजबूत असेल तर तुम्ही काय करू शकता, पुढच्या लँग्वेजेस तुम्ही इझिली शिकू शकता. पहा, ओके. तर त्यासाठी पहा, आजपासून आपण या ठिकाणी स्टार्ट करतोय लॉजिक बिल्डिंग साठी अल्गोरिदम. आजपासून आपण स्टार्ट करतोय अल्गोरिदम. ओके. अल्गोरिदम नंतर आपण घेणार आहोत फ्लो चार्ट. म्हणजे लगेच आपण या ठिकाणी सी लँग्वेजला स्टार्ट करणार नाहीये. सी लँग्वेज आपण थोड्या दिवसानंतर स्टार्ट करणार आहोत. मग सी लँग्वेज मध्ये आपल्याला भरपूर टॉपिक्स या ठिकाणी घ्यायचे आहेत. ओके. तर सगळ्यात अगोदर आपण काय करूया की आपलं लॉजिक आपण बिल्ड करूयात. आपल्याला लॉजिक लावता आलं पाहिजे. तर त्यासाठी आजपासून आपण स्टार्ट करतोय अल्गोरिदम. तुम्हाला सी लँग्वेज मध्ये एक टॉपिक आहे पहा, अल्गोरिदम. ओके. अल्गोरिदम टॉपिक एक आहे आणि फ्लो चार्ट नावाचा एक टॉपिक आहे. सगळ्यात अगोदर आपण अल्गोरिदम पाहू, त्यानंतर आपण फ्लो चार्ट पाहू आणि फ्लो चार्ट नंतर आपण परत कुणाकडे येऊया, सी लँग्वेज कडे येऊया. मग सी लँग्वेज मध्ये पहिला टॉपिक असेल हिस्ट्री ऑफ सी, मग त्यानंतर असेल तुमचं कीवर्ड्स, मग त्यानंतर असतील डेटा टाइप्स. त्या वेने काय होईल, आपलं सी लँग्वेज सुरुवात होईल. तर आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत अल्गोरिदम. ओके. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, व्हॉट इज अल्गोरिदम. आपल्याला अल्गोरिदम कशाला म्हणायचंय, तर अल्गोरिदम म्हणजे काय, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स. अल्गोरिदम इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. तर जे काय तुमच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या इन्स्ट्रक्शन कशा आहेत, तुमच्या सेट आहेत. आणि फायनाइट, द सेट ऑफ फायनाइट. फायनाइट म्हणजे काय, लिमिटेड. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय करायचंय, चहा बनवायचा आहे. आपल्याला काय करायचं आहे, चहा बनवायचा आहे. तर थोडक्यात तुम्ही काय करता, प्रोसेस करता. तर पहिली स्टेप काय असेल तुमची, पहिली स्टेप असेल की तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा गॅस चालू करायचा आहे. गॅसवर तुम्हाला काय करायचंय, बाउल ठेवायचंय म्हणजे पातेलं ठेवायचंय. त्यामध्ये तुम्ही मिल्क ऍड करता, त्यामध्ये तुम्ही चहा पावडर ऍड करता. ओके. त्यानंतर तुम्ही त्यामध्ये शुगर ऍड करता, त्यानंतर त्याला मिक्स करता. ओके. तर ह्या काय झाल्या, तुमच्या प्रोसेस झाल्या. काय झालं, तुमच्या प्रोसेस. म्हणजे काय की थोडक्यात इन्स्ट्रक्शन, आपण तिकडे प्रोसेस म्हणतो, प्रोग्रामिंग मध्ये काय म्हणतो आपण, इन्स्ट्रक्शन. द सेट ऑफ फायनाइट इन्स्ट्रक्शन्स. तुमच्या जे काय इन्स्ट्रक्शन्स असतील त्या इन्स्ट्रक्शन कशा असतील, तुमच्या फायनाइट असतील. आणि कशा असतील तुमच्या त्या इन्स्ट्रक्शन, प्रोसिजर. म्हणजे थोडक्यात तुम्ही काय करणार, स्टेप असल्या पाहिजेत. वाटलंच तर या ठिकाणी मी राईट करतो पहा, स्टेप बाय स्टेप प्रेझेंटेशन. जे काय तुमच्या इन्स्ट्रक्शन आहेत त्या इन्स्ट्रक्शन तुम्हाला कशा रिप्रेझेंट करायच्या, स्टेप बाय स्टेप रिप्रेझेंट करायच्या. तुम्हाला स्टेप बाय स्टेप रिप्रेझेंट करायच्या. तर परत एकदा सांगतो, अल्गोरिदम म्हणजे काय, अल्गोरिदम इज अ सेट ऑफ फायनाइट इन्स्ट्रक्शन. फायनाइट म्हणजे लिमिटेड. ओके. आणि आपल्याला कसं रिप्रेझेंट करायचंय, स्टेप बाय स्टेप. तर आपण या ठिकाणी आता अल्गोरिदम पाहतोय, पुढे जाऊन आपल्याला फ्लो चार्ट बघायचा आहे. अल्गोरिदम मध्ये आपण स्टेप बाय स्टेप रिप्रेझेंट करतो आणि फ्लो चार्ट मध्ये आपण ग्राफिकली रिप्रेझेंट करतो.
ओके, चला तर आपण या ठिकाणी अल्गोरिदमला स्टार्ट करूया. जसं मी तुम्हाला सांगितलंय, चहा बनवण्याचं एक एक्झाम्पल दिलं, किंवा आपल्याला काय करायची, मोटर सायकल आपल्याला स्टार्ट करायची, तुमची बाईक तुम्हाला काय करायची आहे, स्टार्ट करायची. तर स्टेप नंबर वन तुम्ही काय करणार, बाईक चालू करायचं असेल तर तुमचं जे काय स्टँड आहे ते स्टँड तुम्ही वरती घेणार. स्टेप नंबर 2, तुमची जी काय इग्निशन की असेल तिला तुम्ही ऑन करणार. स्टेप नंबर 3, तुम्ही स्टार्टर स्टार्ट करणार, बाईकचं स्टार्टर स्टार्ट करणार, प्रेस करणार. स्टेप नंबर 3, तुम्ही काय करणार, प्लस दाबून गिअर टाकणार. स्टेप नंबर 5, तुम्ही काय करणार, ऍक्सेलेटर तुम्ही ओढणार. ओके, म्हणजे ह्या काय झाल्या, तुमच्या स्टेप झाल्या. पण आता हे जे काय मी बोललोय हे झालं समजा आपलं एक रिअल लाईफ एक्झाम्पल, चहा बनवणे झालंय किंवा तुमची गाडी चालू करणे झालं, हे काय झाले तुमचे रिअल टाइम एक्झाम्पल. पण आपल्याला या ठिकाणी काय करायचे, प्रोग्राम्स राईट करायचे. काय करायचे, प्रोग्राम्स राईट करायचे. आणि प्रोग्राम्स म्हणजे काय, तर प्रोग्राम्स म्हणजेच सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स. प्रोग्राम इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स, आणि त्याच इन्स्ट्रक्शन्स आपल्याला कशा मांडायच्या, स्टेप बाय स्टेप. म्हणजे स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 अशा फॉर्मॅटमध्ये काय करायचे, आपल्याला स्टेप बाय स्टेप मध्ये रिप्रेझेंट करायचे. कसं रिप्रेझेंट करायचं आपल्याला, स्टेप बाय स्टेप. चला तर आपण या ठिकाणी एक पहिल्या एक्झाम्पलला आपण सुरुवात करूया. एक्झाम्पल नंबर 1. तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो, पहा, राईट अल्गोरिदम टू फाइंड ऍडिशन ऑफ टू नंबर्स. तर तुम्हाला प्रश्न काय आहे की तुम्हाला काय करायची आहे, दोन नंबर्सची, मी तुम्हाला समजून सांगतो पहा. काय, राईट अल्गोरिदम, आपल्याला अल्गोरिदम राईट करायचा. कशाचा, टू फाइंड ऍडिशन ऑफ टू नंबर्स. दोन नंबर्सची काय करायची, आपल्याला ऍडिशन करायचं आहे, तर त्याचा आपल्याला अल्गोरिदम राईट करायचा आहे. अल्गोरिदम, आणि अल्गोरिदम म्हणजेच काय, स्टेप बाय स्टेप. ओके, मला एकदा सांगा ऑनलाईनचे मेंबर्स, माझा आवाज तुम्हाला येतोय का, म्हणजे आपण अल्गोरिदम स्टार्ट करूया. ठीक आहे, तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय, राईट अल्गोरिदम टू फाइंड ऍडिशन ऑफ टू नंबर्स. म्हणजे थोडक्यात काय आहे की आपल्याला दोन नंबर, समजा एक नंबर आहे 100, दुसरा नंबर आहे 200. तर तुम्हाला काय करायचे, दोन नंबर्सची ऍडिशन करायची. काय करायची आहे, दोन नंबर्सची ऍडिशन, आणि त्याचा तुम्हाला काय राईट करायचा आहे, अल्गोरिदम. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहा की आपण काय करतोय, अल्गोरिदम राईट करतोय. तर अल्गोरिदम मध्ये तुम्हाला स्टेप राईट करायच्या. स्टेप 1 कसं प्रेझेंट करायचंय, स्टेप बाय स्टेप. स्टेप नंबर 1, सगळ्यात पहिली स्टेप असते तुमची स्टार्ट. अल्गोरिदम मधली स्टेप नंबर 1 काय असते, तुमची स्टार्ट. अल्गोरिदम मध्ये स्टेप नंबर 2, आता काय करायचे आपल्याला, दोन नंबर्स. तर दोन नंबर साठी आपल्याला या ठिकाणी रीड, मी काय करतोय, रीड A, B. दोन नंबर साठी आपण या ठिकाणी काय घेतले, दोन व्हेरिएबल्स. आता व्हेरिएबल कन्सेप्ट काय आहे, तो तुम्हाला मी ज्यावेळेस आपण सी लँग्वेज आपली स्टार्ट होईल त्यावेळेस मी तुम्हाला तिथे डीप मध्ये कव्हर करून सांगेल. आता दोन नंबर साठी आपण काय केले, दोन नंबर, म्हणजे थोडक्यात पहिला नंबर असेल समजा 100, दुसरा नंबर असेल आपला 200. मी पहिला नंबर मला स्टोअर करावा लागेल. तर स्टोअर कशामध्ये करतो मी, ए नावाच्या व्हेरिएबल मध्ये, आणि येथे बी नावाच्या व्हेरिएबल मध्ये. दोन नंबर साठी दोन व्हेरिएबल, एक ए नावाचा एक व्हेरिएबल आणि एक बी नावाचा एक व्हेरिएबल. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय करायचं, या ठिकाणी रीड, तुम्ही या ठिकाणी रीड किंवा ऍक्सेप्ट असं या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता. रीड किंवा ऍक्सेप्ट म्हणजे घेणे. तुम्ही दोन या ठिकाणी व्हेरिएबल घेतले, ए आणि बी. म्हणजे थोडक्यात तुमच्याकडे दोन नंबर आहेत. आता दोन नंबर काय आहेत ते आपल्याला माहिती नाहीये, ते काही असू शकतात. पहिला नंबर 100 असू शकतो, 200 असू शकतो, 500 असू शकतो, 1000 असू शकतो, आपल्याला माहिती नाहीये. ओके, चला स्टेप नंबर 1 स्टार्ट. स्टेप नंबर 2 आपल्याला काय करायचे, रीड A,
बी. आता असं कन्सिडर करा की तुमच्याकडे दोन व्हेरिएबल आहेत. तुमच्याकडे दोन व्हेरिएबल आहेत. एक आहे तुमचा ए नावाचा व्हेरिएबल, एक आहे तुमचा बी नावाचा व्हेरिएबल. तुम्ही इमॅजिन करा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, तुम्ही इथे इमॅजिन करा थोडं. ओके, आपल्याकडे दोन व्हेरिएबल आहेत. ए नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर आहे 10, बी नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर आहे 20. नंबर कोणतेही असू शकतात, नो प्रॉब्लेम. ए मध्ये स्टोअर आहे ए 10, बी मध्ये स्टोअर आहे 20. तर आपल्याला काय करायची, याची ऍडिशन करायची. तर ऍडिशन कशी करणार आपण, ए प्लस बी, ए प्लस बी. ए मध्ये काय स्टोअर आहे 10, बी मध्ये काय स्टोअर आहे 20. 10 अधिक 20 किती, 30. 10 अधिक 20 30. तर इथे मी काय करतोय, कॅल्क्युलेट. तुम्हाला काय करायचंय, कॅल्क्युलेट ए प्लस बी. कॅल्क्युलेट ए प्लस बी. ए प्लस बी ची तुम्हाला काय करायची आहे, ऍडिशन करायची. आता तुम्हाला ठिकाणी काहीतरी रिझल्ट भेटेल. दोघांची ऍडिशन झाली, जसे 100 अधिक 200 300. आता तो 300 सुद्धा तुम्हाला कुठेतरी स्टोअर करावा लागेल. 300 सुद्धा तुम्हाला काय करावं लागेल, स्टोअर. तर मी या ठिकाणी असं यूज करतो पहा. मी परत एक व्हेरिएबल घेतला, परत एक मी व्हेरिएबल घेतला, तिसरा व्हेरिएबल सी नावाचा. कशासाठी, कारण इथे जी काय माझी ऍडिशन होईल, म्हणजे 100 अधिक 200 300, हे 300 पण आपल्याला कोणत्या तरी व्हेरिएबल मध्ये स्टोअर करावं लागतील ना. प्रत्येक व्हॅल्यू ही आपल्याला व्हेरिएबल मध्ये स्टोअर करावं लागते. प्रत्येक व्हॅल्यू आपल्याला व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायची आहे. दोघांची जर मी या ठिकाणी ऍडिशन केली, तर ऍडिशन कुणामध्ये स्टोअर होणार आहे, आपल्या सी नावाच्या व्हेरिएबल मध्ये. सी नावाच्या व्हेरिएबल मध्ये. हा ओके. स्टेप नंबर 3. नंतर स्टेप नंबर 4. स्टेप नंबर 4 काय असेल, आपण दोन व्हेरिएबल घेतले, दोन व्हेरिएबलची आपण ऍडिशन केली, आलेला रिझल्ट आपण सी नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केला, आणि तुम्हाला काय करायचा आहे, तो प्रिंट करायचा आहे. सी काय करायचा आहे, प्रिंट. तुम्ही या ठिकाणी प्रिंटच्या ऐवजी तुम्ही डिस्प्ले सुद्धा राईट करू शकता. डिस्प्ले सी, डिस्प्ले सी. म्हणजे दोघांची जी काही ऍडिशन झालेली आहे, ऍडिशन आपण स्टोअर केली सी नावाच्या व्हेरिएबल मध्ये, आणि सी या ठिकाणी आपण काय केला, प्रिंट केला. आणि प्रिंट केल्यानंतर सगळ्यात शेवटची स्टेप आहे आपली स्टॉप. म्हणजे कंपल्सरी पहिली स्टेप काय असते आपली, स्टार्ट, आणि सगळ्यात शेवटची स्टेप काय असते आपली, स्टॉप. म्हणजे थोडक्यात अल्गोरिदम म्हणजे काय, स्टेप बाय स्टेप रिप्रेझेंटेशन. तुम्हाला काय करायचंय, स्टेप बाय स्टेप रिप्रेझेंट करायचंय. कसं रिप्रेझेंट करायचं तुम्हाला, स्टेप बाय स्टेप. ओके. ऍडिशन ऑफ टू नंबर्स. आपल्याला ते नंबर्स माहिती नाहीयेत. आपल्याला युजरने सांगितलेत का नंबर, की पहिला नंबर तुझा 10 असेल आणि दुसरा नंबर 20 आहे, आपल्याला सांगितलेत का. आपल्याला जर नंबर माहिती नसतील, तर नंबरच्या ऐवजी काय यूज करायचा, व्हेरिएबल यूज करायचा. लक्षात असू द्या. जर आपल्याला नंबर्स माहिती नसतील, तर अशा वेळेस काय यूज करायचा, व्हेरिएबल. माझ्याकडे दोन व्हेरिएबल आहे, एक ए नावाचा व्हेरिएबल, एक बी नावाचा व्हेरिएबल. दोघांची मी ऍडिशन केली, ऍडिशन आलेलं उत्तर मी सी नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केला, आणि सी या ठिकाणी मी काय केला, प्रिंट केला. बस एवढंच. समजतो अल्गोरिदम. ऑनलाईन शेम होत नाही तोपर्यंत आपण सी लँग्वेजला स्टार्ट करणार नाहीये. मी तुम्हाला सांगितलंय की सी लँग्वेजची बॅच आपली जवळजवळ चालते 3 महिने. 3 महिन्याची बॅच 4 महिने चालली तरीही चालेल, पण तुम्हाला लॉजिक बिल्ड करता आले पाहिजे. पण तुम्हाला लॉजिक बिल्ड करता आले पाहिजे. ओके. चला, अजून भरपूर एक्झाम्पल पुढे बघायचे. पुढचे एक्झाम्पल मी तुम्हाला देणार आहे सॉल्व्ह करण्यासाठी, पण तरी सुद्धा मी अजून 1-2 एक्झाम्पल घेतो. अजून एक एक्झाम्पल मी घेतो, पुढचं एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी देतो. ओके. चला, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 2. जे काय या ठिकाणी मी राईट करतोय, राईट केलेल्या नोट्स मी तुम्हाला तुमच्या ग्रुपवर सेंड करेल. नोट्स काढण्याची तुम्हाला आवश्यकता नाहीये. फक्त चालू लेक्चर मध्ये तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही नोट्स काढू शकता. दिलेला प्रश्न एक एक्झाम्पल मी घेतलंय, एक एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी देणार आहे. एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ऑनलाईनचे मेंबर्स तुम्ही जर ऑनलाईन करत असताल तर स्क्रीनशॉट काढायचा, फोटो काढायचा आहे आणि आपल्या ग्रुपवर सेंड करायचा आहे. ऑफलाईनचे मेंबर तुम्ही मला डायरेक्टली दाखवू शकता. पहा, ठीक आहे. त्या नंबर एक्झाम्पल नंबर 2. एक्झाम्पल नंबर 2. राईट अल्गोरिदम टू फाइंड
मल्टिप्लिकेशन ऑफ 3 नंबर, मल्टिप्लिकेशन ऑफ 3 नंबर. तर सगळ्यात महत्वाचं प्रश्न समजून घ्या की प्रश्न काय. सॉल्व करण्याच्या अगोदर प्रश्न समजून घ्या की प्रश्न काय. प्रश्न काय की आपल्याला एक अल्गोरिदम राईट करायचा आहे. कशाचा? मल्टिप्लिकेशन ऑफ 3 नंबर. मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार. किती संख्याचा गुणाकार? 3 संख्याचा गुणाकार. आता ती संख्या आपल्याला दिली आहे का? आपल्याला प्रश्नामध्ये संख्या दिली आहे का की पहिला नंबर हा आहे, दुसरा नंबर हा आहे, तिसरा नंबर हा आहे? संख्या दिली आहे का? नाही. तर अशा वेळेस 3 नंबर साठी मी काय करणार? 3 व्हेरिएबल घेणार. 3 नंबर साठी 3 व्हेरिएबल. तुम्ही व्हेरिएबल कोणताही घेतला तरीही चालतो. पहिला व्हेरिएबल ए, दुसऱ्या व्हेरिएबल दुसऱ्या नंबर साठी बी, तिसऱ्या व्हेरिएबल साठी सी. तर समजा कन्सिडर करा की पहिल्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर आहे 2, दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर आहे 4 आणि तिसऱ्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर आहे समजा इथे 3 आणि इथे स्टोअर आहे 4. आपल्याला त्या नंबरशी काही घेणं देणं नाहीये. आपल्याला व्हेरिएबल वर काम करायचे. कन्सिडर करा, इमॅजिन करा की पहिला नंबर काय आहे 2, दुसरा नंबर काय आहे 3, तिसरा नंबर काय आहे 4. तर ए मध्ये काय स्टोअर केला आपण 2, बी नावाच्या व्हेरिएबल मध्ये काय स्टोअर आहे 3, सी नावाच्या व्हेरिएबल मध्ये काय स्टोअर आहे 4. आता आपल्याला नंबर भेटले, 3 नंबर या ठिकाणी आपल्याला भेटले. पुढची स्टेप काय आहे की आपल्याला यांचा काय करायचा आहे? गुणाकार करायचा आहे. गुणाकार म्हणजे थोडक्यात काय करायचं? आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचंय. तर पुढची स्टेप आहे आपली, मी स्टेप राईट करतो. एक मिनिट. पुढची स्टेप. चला आपण सोबतच अल्गोरिदम पण राईट करूया. स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 1 काय असेल आपली? स्टार्ट. स्टेप नंबर 1 असेल आपली स्टार्ट. स्टेप नंबर 2 आपल्याला काय करायचे? 3 नंबर घ्यायचे. आता 3 नंबर माहिती आहेत का? नाही. म्हणून आपण काय करणार? रीड किंवा ऍक्सेप्ट. रीड ए कॉमा बी कॉमा सी. 3 नंबर साठी 3 व्हेरिएबल. 3 नंबर साठी 3 व्हेरिएबल. पुढची स्टेप नंबर 3. आता आपल्याला 3 नंबर भेटले. 3 नंबरचा काय करायचा आहे? गुणाकार. ए इंटू बी इंटू सी. 3 नंबरचा काय केला? गुणाकार केला. कन्सिडर करा 2 गुणिले 3 गुणिले 4. आता बेदुने 6, 6 चोक 24. आता आपल्याला काय भेटला? आन्सर भेटलं. 24 आपल्याला भेटलं. आपण ज्यावेळेस गुणाकार करणार त्यावेळेस आपल्याला काय ते रिझल्ट भेटेल ना. तर रिझल्ट आपल्याला परत स्टोअर करायचा आहे. रिझल्ट स्टोअर करण्यासाठी मी व्हेरिएबल यूज करतोय समजा रिझल्ट नावाचा एक व्हेरिएबल. म्हणजे इथे जे काय या ठिकाणी कॅल्क्युलेट होईल काय? ए इंटू बी इंटू सी. त्यांचा आउटपुट आलेला आन्सर आपलं कुणामध्ये स्टोअर झालं? रिझल्ट नावाच्या व्हेरिएबल मध्ये. कुणामध्ये स्टोअर झालंय? रिझल्ट नावाच्या व्हेरिएबल मध्ये. त्यानंतर स्टेप नंबर 4 काय असेल आपली? आलेला रिझल्ट तुम्ही काय करा? प्रिंट करा. आपल्याला दाखवायचा आहे रिझल्ट, आपल्याला दाखवायचा आहे. त्यानंतर स्टेप नंबर 5 आपलं काय करायचंय? अल्गोरिदम स्टॉप करायचा. बस एवढंच. स्टार्ट, रीड ए बी सी. 3 व्हेरिएबल साठी 3 नंबर साठी 3 व्हेरिएबल. तिघांचा आपण गुणाकार केला. गुणाकार करून आपण एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर केला आणि तो व्हेरिएबल आपण प्रिंट केला. बस. समजतंय ऑनलाईन तुम्हाला? ऑनलाईनचे मेंबर समजतंय? आता पहा इथे आपण काय राईट केला? अल्गोरिदम राईट केला. इथे आपण काय राईट केला? अल्गोरिदम. आता अल्गोरिदम मध्ये आपण काय करायला लागलो? लॉजिक लावायला लागलो. की लॉजिक आपलं काय असेल? पहिली स्टेप आपली ही असेल, दुसरी स्टेप आपली ही असेल, तिसरी स्टेप आपली ही असेल. जोपर्यंत तुम्हाला लॉजिक लावता येत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रोग्राम राईट करता येत नाही. आता तुम्ही या ठिकाणी लॉजिक तर लावलं, आता आपल्याला प्रोग्राम राईट करायचा.
तर पहा या ठिकाणी मी एक सी चा प्रोग्राम राईट करतो. तुम्हाला मी सी लँग्वेजचा प्रॅक्टिकली करून दाखवतोय. प्रोग्रामला आपण आता सुरुवात करणार नाहीये. लक्षात घ्या, सी प्रोग्रामिंगला आपण आता सुरुवात करणार नाहीये. फक्त तुम्ही जे काय आपण या ठिकाणी स्टेप राईट केलेल्या आहेत त्या स्टेप तुम्हाला करून दाखवतो मी प्रॅक्टिकली. आता फक्त तुम्ही लक्ष द्या. तुम्ही प्रोग्रामला इग्नोर करा. प्रोग्रामला इग्नोर करा. प्रोग्रामकडे तुम्ही पाहू नका. प्रोग्रामकडे तुम्ही इग्नोर करा. ओके. तर इथे पहा सी लँग्वेजचे प्रोग्राम राईट करण्यासाठी मी या ठिकाणी कोड ब्लॉक यूज करतोय. ज्यावेळेस आपण सी प्रोग्रामिंगला स्टार्ट करू त्यावेळेस कोड ब्लॉक इन्स्टॉल कशा प्रकारे करायचा आहे, कोड ब्लॉकचा यूज कशा प्रकारे करायचा आहे, हे सर्व गोष्टी तुम्हाला मी त्यावेळेस समजून सांगेन. ओके. चला, तर आता मला या ठिकाणी काय करायचं आहे, प्रोग्राम राईट करायचा. कशाचा? ऍडिशन ऑफ टू नंबर्सचा. कशाचा प्रोग्राम राईट करायचा आहे? ऍडिशन ऑफ टू नंबर्सचा. ओके. चला, मी या ठिकाणी प्रोग्रामला सुरुवात करतो. इथे न्यू एम्प्टी फाईलला मी या ठिकाणी सेव्ह पण करून घेतो. ओके. अल्गोरिदम डॉट सी. अल्गोरिदम डॉट सी. ओके. इग्नोर करा. जे मी काम करतोय ना हे सगळं इग्नोर करा. हे सगळं मी तुम्हाला रिपीट करून देणार आहे. ज्यावेळेस आपलं सी प्रोग्रामिंग आपण स्टार्ट करतोय त्यावेळेस हे सगळं मी तुम्हाला समजून सांगणार आहे. आता फक्त प्रोग्राम कडे लक्ष द्या. ओके. या ठिकाणी हॅश इन्क्लूड stdio.h, हॅश इन्क्लूड conio.h, त्यानंतर तुमच्या ठिकाणी वाईड मेन, त्यानंतर ओपन क्लोज करली. ओके. चला, आता आपण जो अल्गोरिदम राईट केला तो अल्गोरिदम या ठिकाणी आपण सुरुवात करूया. स्टेप नंबर 1 काय आपली स्टार्ट केलं. स्टार्ट प्रोग्रामला आपण स्टार्ट केलं. स्टेप नंबर 2 रीड ऑर ऍक्सेप्ट ए कॉमा बी. तर इथे पहा स्टेप नंबर 2 मी या ठिकाणी सुरुवात करतो. इंट ए इज इक्वल टू 100, इंट बी इज इक्वल टू 200. चला, दोन व्हेरिएबल घेतले आपण, ऍक्सेप्ट करून घेतले. तिसरी स्टेप काय आहे, सी इज इक्वल टू ए प्लस बी. तर इथे पहा इंट सी इज इक्वल टू ए प्लस बी. ओके. नेक्स्ट स्टेप काय आहे, प्रिंट करायचा आहे. जो आपला आउटपुट आलेला आहे तो आउटपुट प्रिंट करायचा आहे. इथे पहा मी प्रिंट पण करतो. प्रिंट एफ मध्ये या ठिकाणी प्रिंट करतो मी %d ऍड्रेस ऑफ सी. ओके. आणि स्टेप नंबर 4 काय आपली स्टॉप. बस, जो या ठिकाणी मी अल्गोरिदम राईट केला ना स्टेप, त्या स्टेप मी फक्त इथे राईट केल्या. प्रोग्राम चला चेक करूया आपला प्रोग्राम रन होतोय का. इथे रन करतोय मी प्रोग्राम. ए मध्ये स्टोर आहे 100, बी मध्ये स्टोर आहे 200. हा, इथे आपल्याला काय भेटतंय, ऍड्रेस भेटला. एक मिनिट, सी ची व्हॅल्यू प्रिंट करायची. हा, इथे याला प्रोग्रामला करतो मी रन. चला, आउटपुट काय भेटला, 300. पा भेटला आउटपुट 300. ए ची व्हॅल्यू 100, बी ची व्हॅल्यू 200. दोघांची ऍडिशन केली, सी मध्ये स्टोअर केला आणि सी या ठिकाणी आपण प्रिंट केला. सी मध्ये काय भेटला आपल्याला, 300. तर हो जो काय प्रोग्राम या ठिकाणी मी राईट केलेला आहे, प्रोग्राम तुम्हाला पुढे करायचे. आता फक्त तुम्ही लॉजिक लक्षात ठेवा की मी या ठिकाणी लॉजिक जे आपण लावलंय ना ते लॉजिक पहा कसं वर्क करतंय. प्रोग्रामला तुम्ही इग्नोर करा. मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, हे वाईड मेन काय आहे, stdio.h काय आहे, इन्क्लूड काय आहे, प्रिंट एफ कुठून आलं, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे. त्यामुळे कृपया प्रोग्रामला इग्नोर करा, फक्त लॉजिक कडे लक्ष द्या. ओके. चला, समजलंय, प्रोग्राम समजतोय थोडाफार. जे आपण स्टेप राईट केल्या होत्या त्या स्टेप इथे काम करतायत. स्टेप इथे काम करतायत. जसा आपण हा प्रोग्राम राईट केला त्यानंतर आपण पुढचा प्रोग्राम राईट करूया. पुढचा प्रोग्राम काय होता, राईट अल्गोरिदम टू फाइंड मल्टिप्लिकेशन ऑफ 3 नंबर. चला, स्टेप नंबर 1 काय आहे आपलं, स्टार्ट. स्टेप नंबर 2 आपल्याला काय करायचे, 3 नंबर्स लागतायत. 3 नंबर साठी मी 3 व्हेरिएबल घेतले, ए बी सी. चला, मी इथे घेतो इंट ए इज इक्वल टू 2, इंट बी इज इक्वल टू 3, इंट सी इज इक्वल टू 4. ओके. हा, त्यानंतर पुढची स्टेप ए इंटू बी इंटू सी. हे पहा स्टेप नंबर 3 रिझल्ट ए इंटू बी इंटू सी आपण या ठिकाणी राईट केलं. पहा
ओके, तिघांचा या ठिकाणी आपण गुणाकार केला, गुणाकार करून कुणामध्ये स्टोअर करतोय, रिझल्ट नावाच्या व्हेरिएबल मध्ये. हा, पुढची स्टेप काय आहे की तो रिझल्ट काय करा, तुम्ही प्रिंट करा. चला, इथे मी प्रिंट पण करतो. प्रिंट एफ %d काय आहे हे थोडं आपण पाहणार आहोत नंतर लेक्चर, ज्यावेळेस आपण सी प्रोग्रामिंगचे स्टार्ट करू त्यावेळेस. चला, पहिली व्हॅल्यू 2 3 4, 2 गुणिले 3 6, 6 गुणिले 4 24. आपला आउटपुट किती यायला पाहिजे, 24. तर येतोय का, एकदा चेक करूया. पहा, इथे तुम्हाला आउटपुट आलेला दिसतोय पहा, इथे तुम्हाला आउटपुट आलेला दिसतोय. आलंय 24 आलंय. म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं काय की तुम्हाला सगळ्यात अगोदर लॉजिक लावता आलं पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला लॉजिक लावता येत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रोग्राम राईट करता येणार नाहीये. सगळ्यात पहिली गोष्ट की तुम्हाला लॉजिक तयार करता आलं पाहिजे. लॉजिक डोक्यात आलं, तुम्ही प्रोग्राम राईट करू शकता. ओके, तर अल्गोरिदम समजतोय. अल्गोरिदम म्हणजे काय की आपल्याला अल्गोरिदम मध्ये स्टेप राईट करायचे असतात आणि प्रोग्राम मध्ये काय आपल्याला करायचं, प्रोग्राम राईट करायचा आहे. ओके, चला, तर एकदा मला चला पुढचं एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी देतो. पुढचं एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी देतो. ऑफलाईनचे मेंबर्स तुम्ही लगेच करून मला दाखवायचंय. ऑनलाईनचे मेंबर्स तुमच्याकडे जर नोटबुक असेल तो नोटबुक मध्ये तुम्ही राईट करा, फोटो काढा आणि आपण जो ग्रुप तयार केलेला आहे त्या ग्रुपवर पाठवल्या तरीही चालेल. ज्यांच्याकडे आज नोटबुक नसेल त्यांनी टेन्शन घेऊ नका, उद्यापासून नोटबुक घेऊन बसत चला. ओके, आणि जे काय मी तुम्हाला शिकवतोय हे पूर्णपणे रेकॉर्ड होतंय पहा. झालेला रेकॉर्डेड व्हिडिओ मी तुम्हाला तुमच्या ग्रुपवर सेंड करेल. सुरुवातीचे 10 व्हिडिओ मी तुम्हाला तुमच्या ग्रुपवर सेंड करेल, पण त्यानंतरचे व्हिडिओ मी तुम्हाला आपला जो काय मोबाईल ऍप आहे प्ले स्टोअर मध्ये, लक्स टेक हब नावाचा मोबाईल ऍप आहे, त्या ऍप मध्ये येतील. सुरुवातीचे 10 व्हिडिओ ग्रुपवर येतील, त्याच्यानंतरचे व्हिडिओ ऍप मध्ये येतील. तसं तुम्हाला मी सांगेलच. ओके, चला, तर तुमच्यासाठी या ठिकाणी मी एक प्रश्न देतोय. अल्गोरिदम तुम्हाला राईट करायचंय. राईट अल्गोरिदम टू चेक फेल और पास. टू चेक फेल और पास. फेल और पास. फेल और पास. टू चेक म्हणा किंवा टू डिस्प्ले म्हणा, टू डिस्प्ले. ओके, चला, प्रश्न काय समजून घ्या. सगळ्यात अगोदर एक्झाम्पल नंबर 3, राईट अल्गोरिदम. तुम्हाला काय करायचं आहे, अल्गोरिदम राईट करायचा आहे. कशाचा, फेल और पास. फेल और पास म्हणजे एक तर तुम्ही फेल असताल किंवा एक तर तुम्ही पास असताल. ऑर म्हणजे काय, किंवा. एक तर फेल किंवा पास. थोडक्यात तुम्हाला माहिती, मी तुम्हाला एक हे पण सांगतो पहा, हिंट देतो. जर समजा तुमचे मार्क्स काय असतील 35 पेक्षा मोठे असतील तर तुम्ही काय झाले, पास झाले. जर समजा तुमचे मार्क्स 35 पेक्षा काय असतील, कमी असतील तर तुम्ही काय झाले, या ठिकाणी फेल झाले. लक्ष द्या, जर समजा तुमचे मार्क्स काय असतील 35 पेक्षा जास्त, 35 पेक्षा जास्त जर असतील तर तुम्हाला काय प्रिंट करायचंय, पास. जर समजा तुमचे मार्क्स 35 पेक्षा कमी असतील तर तुम्हाला काय प्रिंट करायचंय, फेल. असा तुम्हाला काय करायचा आहे, अल्गोरिदम राईट करायचा आहे. अल्गोरिदम मध्ये पहिली स्टेप तर तुम्हाला माहिती आहे. पहिली स्टेप काय असेल आपली, स्टेप नंबर 1 स्टार्ट. ओके, शेवटची स्टेप पण तुम्हाला माहिती आहे. स्टेप नंबर जी काय असेल ती, शेवटची स्टेप पण तुम्हाला माहिती आहे. शेवटची स्टेप पण काय आहे, स्टॉप. ओके, मध्ये तुम्हाला या ठिकाणी आता काय करायचंय, काम करायचंय. तुम्हाला एक मी 5 मिनिटं देतो. किती मिनिटं देतो, 5 मिनिटं देतो. पहा, तुम्हाला करून बघायचंय, मला दाखवा. चुकलं तरीही चालेल. लक्ष द्या, चुकलं तरीही चालेल. चुकलं मी सॉल्व्ह करून देणार आहे, पण प्रयत्न करा. प्रयत्न करता आले पाहिजेत. तुम्हाला लॉजिक लावता आलं पाहिजे. चुकलं तरीही चालेल, एक 5 मिनिटं प्रयत्न करा. 5 मिनिटाने तुम्हाला मी सॉल्व्ह करून देतो. ओके, यावर इथपर्यंत
तुमच्याजवळ तुमच्या समोर प्रश्न आहे, वाटलं तुम्हाला जर पहिल्या एक्झाम्पलची हेल्प घ्यायची आहे, पहिल्या एक्झाम्पलची हेल्प घेऊन तुम्ही मला एक्झाम्पल सॉल्व्ह करून देऊ शकता. ओके, चला सॉल्व्ह करा. ऑनलाईनचे मेंबर्स नोटबुक असेल तर तुम्ही नोटबुक मध्ये राईट करा. तुम्हाला मी सांगितलंय 35 पेक्षा जास्त असतील तर 5 प्रिंट करा, 35 पेक्षा कमी असेल तर फेल प्रिंट करा. ओके, चला मी वेट करतो 5 मिनिटं. चला, तर प्रश्न काय होता आपल्याला की आपल्याला एक अल्गोरिदम राईट करायचा आहे आणि चेक करायचा आहे काय, फेल किंवा पास. मी तुम्हाला आत्ताच सांगितलंय 35 पेक्षा जास्त मार्क्स असतील तर फेल, पास. 35 पेक्षा कमी असेल तर फेल. स्टेप नंबर 1 काय आहे आपली, स्टार्ट. कंपल्सरी काय असेल, स्टार्ट. तर आपल्याला काय करायचे, मार्क्स घ्यायचे. काय घ्यायचे तर आपल्याला मार्क्स. म्हणून या ठिकाणी मी काय करतो, रीड मार्क्स. तुम्ही व्हेरिएबल कोणता यूज करू शकता, नो प्रॉब्लेम. तुम्हाला जर दुसरा इथे एम घ्यायचा असेल तुम्ही एम घेऊ शकता, ए घ्यायचा असेल ए घेऊ शकता, पण शक्यतो काय करत चला, मिनिंगफुल नेम देत चला. रीड मार्क्स, रीड किंवा ऍक्सेप्ट, ऍक्सेप्ट मार्क्स. काय करायचे, मार्क्स आपल्याला ऍक्सेप्ट करायचे. एक मी थोडक्यात एक व्हेरिएबल घेतला, मार्क्स नावाचा एक व्हेरिएबल. ओके, आता आपला स्टेप नंबर 3 आपल्याला चेक करायचंय. काय करायचंय, चेक करायचंय काय की मार्क्स 35 पेक्षा लहान आहेत का जास्त आहेत, कमी आहेत का जास्त आहेत. चेक करण्यासाठी आपण काय यूज करतो, इफ. इफ जर तुमचे मार्क्स काय असतील, मार्क्स लेस दॅन 35. पहा हे सिम्बॉल तुम्ही शिकलेला असता, लेस दॅन. लेस दॅन म्हणजे कमी. जर कन्सिडर करा की तुमचे मार्क्स 20 आहेत, 20, 20 लेस दॅन 35. कंडिशन, 20 हे 35 पेक्षा लहान आहेत का, 20 हे 35 पेक्षा लहान आहेत का, तर यस आहे. कंडिशन काय झाली तुमची या ठिकाणी, ट्रू. का, कारण 20 हे 35 पेक्षा लहान आहेत. कंडिशन ट्रू. तर तेच तुम्हाला काम करायचं. इफ जर समजा तुमचे मार्क्स 35 पेक्षा लहान असतील तर देन प्रिंट, तुम्हाला काय करायचे, प्रिंट पास. काय प्रिंट करायचं तुम्हाला, पास. बस. स्टेप नंबर 4 आता हे झालं समजा पास साठी. स्टेप नंबर 4, इफ जर समजा तुमचे मार्क्स काय असतील 35 पेक्षा जास्त, जर समजा तुमचे मार्क्स काय असतील 35 पेक्षा जास्त, समजा युजरने टाकले या ठिकाणी 50, 50 कुणामध्ये स्टोअर होणार, मार्क्स मध्ये. इथे 50 ग्रेटर दॅन 35, 35 पेक्षा 50 मोठे आहेत का, 35 पेक्षा 50 मोठे आहेत का, तर आहेत. त्यामुळे कंडिशन ट्रू. जर समजा मार्क्स 35 पेक्षा मोठे असतील तर देन प्रिंट, काय प्रिंट करायचं आपल्याला, सॉरी, जर 35 पेक्षा लहान असतील तर फेल प्रिंट करायचंय. 35 पेक्षा लहान असेल तर फेल, आणि 35 पेक्षा मोठे असतील तर काय प्रिंट करायचं आपल्याला, पास. बस एवढं स्टेप आहे. 1 2 3 3 लाईनच तुम्हाला राईट करायच्या होत्या. मार्क्स घेतले, मार्क्स जर 35 पेक्षा लहान असतील तर फेल, जर मार्क्स जर 35 पेक्षा मोठे असतील तर पास. बस, फक्त तुम्हाला 3 लाईन राईट करायच्या होत्या. काहींना जमलंय, काहींना जमलेलं नाहीये, पण चला काय हरकत नाही, ही सुरुवात आहे. ही सुरुवात आहे आणि हेच पुढे जाऊन आपल्याला शिकायचंय. जोपर्यंत तुम्हाला लॉजिक लावता येत नाही तोपर्यंत प्रोग्राम राईट करता येणार नाहीये. आता लावलेलं लॉजिक आपण प्रोग्राम मध्ये पाहूया. प्रोग्राम तुम्हाला पुढे शिकायचंय, मी तुम्हाला परत सांगतोय. जो काय मी या ठिकाणी प्रोग्राम राईट करतोय त्या प्रोग्रामला तुम्ही इग्नोर करा, त्याला दुर्लक्ष करा. फक्त लॉजिक फक्त पहा. काय बघायचं तुम्हाला, फक्त त्याच्या पाठीमागचं लॉजिक तुम्हाला या ठिकाणी बघायचंय. ओके, तर माझा आवाज येतोय सर्वांना, जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते समजतंय. तर आपण प्रोग्राम मध्ये कन्वर्ट करून पाहूया की आपण लावलेलं लॉजिक बरोबर आहे का नाही. समजा आता इथे पहा, एक मी मार्क्स नावाचा एक व्हेरिएबल घेतला, मार्क्स नावाचा एक व्हेरिएबल घेतला, मार्क्स घेतले समजा मी 20. आता तुम्हालाही माहितीये जर मार्क्स 20 असतील तर काय होणार, फेल होणार. इथे मी चेक करतो, इफ मार्क्स लेस दॅन 35, जर समजा तुमचे मार्क्स काय असतील 35 पेक्षा लहान असतील तर काय प्रिंट करायचं आपल्याला, प्रिंट एफ मध्ये मी या ठिकाणी प्रिंट करतोय फेल. बस,
पण आता हे झालं फेल साठी. परत एक मी इफ घेतो. इफ जर समजा तुमचे मार्क्स काय असतील 35 पेक्षा मोठे असतील तर काय प्रिंट करायचं तुम्हाला? प्रिंट करायचंय पास. काय प्रिंट करायचं तुम्हाला? पास प्रिंट करायचंय. बस एवढंच. लावलेलं लॉजिक हे पहा, इथे जे आपण लॉजिक लावलं ना, रीड केला, त्यानंतर स्टेप नंबर 3, स्टेप नंबर 4, जर मार्क्स 35 पेक्षा लहान असतील तर फेल, 35 पेक्षा मोठे असतील तर पास. ओके, इथे प्रोग्रामला मी रन करतो. पहा, मार्क्स घेतलेले 20, 20 ला काय यायला पाहिजे? फेल. हे पहा, प्रोग्रामला दुर्लक्ष करा, लॉजिक कडे फक्त लक्ष असू द्या. एक मिनिट. चला, इथे पहा, प्रिंट एफ राहिला माझा. चला, काय प्रिंट झालंय? जर माझे 20 मार्क असतील तर प्रिंट काय झालंय माझं? फेल. काय प्रिंट झालंय? फेल. आता पहा, मार्क्स मी टाकतो 50. 50 ला काय प्रिंट व्हायला पाहिजे आपल्याला? 50 ला काय प्रिंट व्हायला पाहिजे आपल्याला? पास. झालंय का? पास. पास. म्हणजे आता तुमची व्हॅल्यू काही असू द्या, 35 पेक्षा लहान असतील तर फेल, 35 पेक्षा मोठे असतील तर पास. थोडक्यात इथे फक्त लॉजिक पहा, तुम्ही लावलेलं लॉजिक बरोबर आहे तर बरोबर आहे. चला, तर अल्गोरिदम समजतोय. अल्गोरिदम इज अ स्टेप बाय स्टेप रिप्रेझेंटेशन ऑफ प्रोग्राम. तुम्हाला तुमचा जो काय प्रोग्राम आहे त्या प्रोग्रामला काय करायचंय? फक्त स्टेप बाय स्टेप तुम्हाला रिपीट कर, म्हणजे रिप्रेझेंट करायचंय. ओके, चला परत एकदा सांगा, समजतंय? जे मी बोलतोय ते समजतंय सर्वांना? ऑनलाईनचे मेंबर्स, चला, तुम्हाला जर राईट करून घ्यायचं असेल तुम्ही राईट करून घेऊ शकता. तुम्हाला जर राईट करून घ्यायचं असेल तुम्ही राईट करून घेऊ शकता, किंवा आज तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचे असतील तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेतले तरीही चालतील. तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे स्क्रीनशॉट काढून घ्या, पण शक्यतो एक नोटबुक करा. जे काय मी तुम्हाला शिकवतोय सांगतोय ते नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे, तुम्हाला एक एक्झाम्पल देतो मी होमवर्क साठी. होमवर्क साठी एक्झाम्पल देतोय. ऑनलाईनचे मेंबर असे पण तुम्ही घरीच आहात, पण सगळ्यांनी एक्झाम्पल कंप्लीट करून मला ग्रुपवर सेंड करायचं आहे. आपण ग्रुप तयार केलेला आहे. ग्रुप हा आपला ऍक्टिव्ह आहे. सर्वांचे आउटपुट जे जे ऑनलाईन लेक्चरला आहेत त्यांचा सर्वांचा आउटपुट मला ग्रुपवर आला पाहिजे. चला, पुढचा प्रश्न एक्झाम्पल नंबर 4 तुमच्यासाठी. राईट अल्गोरिदम टू चेक किंवा टू फाइंड मॅक्झिमम नंबर, टू फाइंड मॅक्झिमम नंबर्स ऑफ टू नंबर्स. प्रश्न समजून घ्या. तुम्हाला काय फाइंड करायचं आहे? मॅक्झिमम नंबर. किती नंबर मधून? 2 नंबर मधून. समजा पहिला नंबर आहे आपला 100, दुसरा नंबर आहे आपला 500, तर इथे मोठा कोण आहे? सेकंड नंबर इज ग्रेटर किंवा सेकंड नंबर इज मॅक्झिमम, असं प्रिंट करायचंय. समजा पहिला नंबर या ठिकाणी 100 आहे, दुसरा नंबर या ठिकाणी तुमचा 50 आहे. इथे मोठा कोण नाही? पहिला नंबर मोठा आहे. एक तर पहिला नंबर मोठा असू शकतो किंवा दुसरा नंबर मोठा असू शकतो. जसं इथे मी लॉजिक लावलं तेच, पास किंवा फेल. सेम तसंच, एक तर पहिला मोठा असू शकतो किंवा दुसरा मोठा असू शकतो. तुम्हाला लॉजिक लावता आलं पाहिजे. जोपर्यंत लॉजिक लावता येणार नाही तुम्हाला पुढे प्रोग्राम राईट करता येणार नाहीये. सी प्रोग्रामिंगला आपण नंतर सुरुवात करतोय, पण त्याच्या अगोदर आपण लॉजिक बिल्ड करतोय. ओके, तर मला फक्त ऑनलाईनचे मेंबर्स एकदा रिप्लाय द्या. एक्झाम्पल तुम्हाला जमेल का? टू फाइंड मॅक्झिमम नंबर ऑफ टू नंबर्स. 2 नंबर मधून मॅक्झिमम नंबर फाइंड करायचा आहे. अल्गोरिदम तुम्हाला जमेल का? यस ऑर नो? तर आजच्या दिवस मी इथेच थांबतो. डेली लेक्चर आपलं 3:30 ते 4:30 होईल.
3:30 ते 4:30 आपलं लेक्चर होणार आहे. तुमचा जर समजा टायमिंग बद्दल काही इश्यू असेल तर तुम्ही मला डायरेक्टली पर्सनल मेसेज करू शकता. माझा मोबाईल नंबर तुम्हाला माहिती आहे किंवा ग्रुपमध्ये आहे 97 65 26 3 वेळा 0 आणि 1 हा माझा मोबाईल नंबर आहे. तुम्हाला जर समजा टायमिंग रिलेटेड कोर्स रिलेटेड जर तुमचे काही प्रश्न डाऊट असतील तर तुम्ही मला या नंबरवर मेसेज किंवा कॉल करू शकता. ओके चालेल. तर मी इथेच थांबतो. भेटूयात आपण उद्याच्या लेक्चरला. ही माहिती तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणीपर्यंत पाठवा. डेमो लेक्चरची आपण कुठल्याही प्रकारे फी घेत नाहीये. फी अक्षरशः खूप कमी आहे. कालच्या लेक्चर्स मध्येच मी तुम्हाला सांगितलेली आहे. 10 दिवस मी तुम्हाला फ्री मध्ये शिकवणार आहे. 10 दिवसानंतर तुम्ही तुमचा निर्णय घ्या. तुम्हाला कुठल्याही प्रकारे फोर्स केला जाणार नाहीये. ओके चालेल. थँक्यू. मी थांबतो इथेच. ऑनलाईनचे मेंबर्स रिप्लाय झालेत. ऑनलाईनचे मेंबर्स तुम्ही एंड झाले तरीही चालतील. चालेल. थँक्यू.